जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगुले HR हे ऑफिशियल YouTube चॅनल. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे BE BTech मध्ये किंवा ITI कंप्लीटेड झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे तुमचा, तर सध्या DRDO मध्ये अप्रेंटिसशिप प्रोग्राम सुरू झालेली आहे 2024-25 या वर्षासाठी. या अप्रेंटिसशिपसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर याच्यासाठी मिनिमम एज क्रायटेरिया हा 18+ असणार आहे. 18 वर्षाच्या वरील कॅन्डिडेट्स इथे नक्कीच अप्लाय करू शकतात. नोटिफिकेशन आउट झालेले या डेट नंतर 21 दिवसाच्या आत इथे अप्लाय करायचं आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर. ही वॅकन्सी ऑल ओव्हर इंडिया म्हणजे अक्रॉस इंडियासाठी आहे. भारतातून तुम्ही कुठूनही असाल तर इथे अप्लाय करू शकता. या अप्रेंटिसशिपसाठी काय प्रोसेस आहे किंवा तुम्हाला काय डॉक्युमेंट्स रेडी ठेवावे लागणार आहेत, याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी काय भेटणार आहे, सर्व काही डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगुले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारे गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात, स्कीम्स असतात, इंटर्नशिप असते, अप्रेंटिसशिप प्रोग्राम्स असतात, टेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स असतील, टॉप MNC चे जॉब असतील, सर्व काही डिटेल्स आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओचा पार्ट कोणताही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या जॉबची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेणार आहोत. या जॉबची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. याची नोटिफिकेशनची जी लिंक आहे किंवा अप्लाय करायची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता DRDO रिक्रुटमेंट 2024-25 साठी अप्रेंटिसशिप निघालेले आहेत. या कंपनीचं नाव आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO. याच्यामध्ये पोस्ट नेम तुम्ही इथे बघू शकता, काय काय पदांसाठी ते वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनीज, डिप्लोमा अप्रेंटिसशिप ट्रेनीज आणि ITI अप्रेंटिसशिप ट्रेनीज. म्हणजे जर तुमचं ITI झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा तुम्ही डिप्लोमा होल्डर आहात तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. तुम्ही इथे 100% एलिजिबल होणार आहात. आणि टोटल वॅकन्सीज तुम्ही इथे बघत असाल तर 200 इतक्या वॅकन्सीज इथे निघालेले आहेत. ऍप्लिकेशन प्रोसेस याची ऑनलाईन असणार आहे. drdo.gov.in ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही नक्कीच चेकआउट करा इथे अप्लाय करण्यापूर्वी. आणि इथे ऑल इंडियामधून अक्रॉस इंडियासाठी ही वॅकन्सी असल्यामुळे भारतभरातून तुम्ही कुठूनही असाल तर इथे नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस याची तुम्ही बघू शकता ऑन द बेसिस ऑफ मेरिट हे असणार आहे. आणि DRDO ची एज लिमिट मी सुरुवातीलाच सांगितली होती, तुम्ही बघू शकता इथे मिनिमम एज ही 18+ असणार आहे. आणि काही कॅटेगरीज असतात SC ST OBC, त्यांना एज रिलॅक्सेशन असतं ॲज पर गव्हर्नमेंट रूल. सॅलरी ब्रॅकेट आणि या वॅकन्सीसाठी जे दिलेलं आहे हे 10 ते 12,000 या दरम्यान असणार आहे. जॉब लोकेशन हे अक्रॉस इंडिया तुम्हाला कुठेही भेटू शकतं. याची ऍप्लिकेशन फी तुम्ही जर बघितलं तर जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपीज फी आहे. तर SC ST साठी नील म्हणजे नॉट ऍप्लिकेबल, त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीयेत. पेमेंट मोड ह्याचं ऑनलाईन असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर आपण समजून घ्यायचं झालात तर इथे तुम्ही बघू शकता की कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th विथ ITI. म्हणजे 10th आणि जर तुमचं ITI झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही डिप्लोमा होल्डर आहात, डिग्री इन इंजिनिअरिंग झालंय इक्विव्हॅलंट फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड आणि युनिव्हर्सिटी, तर नक्कीच तुम्ही इथे 100% अप्लाय करू शकता. याचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहेत ते आपण बघूया. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे ते बघू शकता तुम्ही. एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप फॉर द इयर 2024-25 इथे सुरू झालेले आहेत. नक्कीच या 3 पदांसाठी ते वॅकन्सी सुरू झालेल्या आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएशन जर तुमचं BE BTech इन ECE, EEE, CSE, मेकॅनिकल, केमिकल या इतक्या स्ट्रीम्स मधून जर तुम्ही इथून तुमचं शाखेतून तुमचं कंप्लीट झालंय BE BTech तर नक्कीच तुम्ही ते अप्लाय करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सीज इथे तुम्ही बघू शकता, ह्या 40 आहेत. आणि टेक्निशियन अप्रेंटिसशिप म्हणजे डिप्लोमा होल्डर असाल तेही ECE, EEE, CSE, मेकॅनिकल आणि केमिकल या कोणत्याही शाखेतून जर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट झालेला असाल तर इथे अप्लाय करू शकता. याच्यासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सीज त्यांनी 40 सांगितलेले आहेत. आणि ट्रेड अप्रेंटिसशिप या पोझिशनसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजेच ITI जर तुमचं फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, मेकॅनिक, डिझेल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मध्ये जर तुमचं कंप्लीट केलेलं आहे तुम्ही किंवा COPA म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या कोणत्याही शाखेतून तुमचं ITI जर तुमचं झालेलं आहे
तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. या वॅकन्सीज इथे जास्त निघालेल्या आहेत. 120च्या आसपास या वॅकन्सीज आहेत. इथे अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही काही डॉक्युमेंट्स हे रेडी ठेवणं गरजेचं आहे. ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही समजून घ्या. साइंड प्रिंट आउट ऑफ द ऍप्लिकेशन, 10th मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे. 10th मार्कशीट, त्याचं सर्टिफिकेट. जर बीई झालंय, बीटेक, डिप्लोमा, आयटीआय, तर त्याचं फायनल इयरचं जे मार्कशीट असतं ते तुम्हाला लागणार आहे. डिग्री, प्रोव्हिजनल डिग्री किंवा डिप्लोमा, आयटीआय जर झाले आहे तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही अदर कॅटेगरीज मधून येतात, म्हणजे जनरल सोडून कुठल्या अदर कॅटेगरीज मधून येताय, तर नक्की त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट लागणार आहे इफ ऍप्लिकेबल, म्हणजे जर गरजेचं आहे. एनी फोटो आयडी कार्ड इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजेच पर्सन व्हेरिफिकेशनच्या आयडेंटिफिकेशनसाठी इथे तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा वोटर आयडी असेल, हे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. आधार कार्ड इथे मॅन्डेटरी आहे. आणि इथे तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा इथे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला इथे लागणार आहे. तुमचं जर हायर एज्युकेशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, तर इथे तुम्ही अप्लाय करू नका. कॅन्डिडेट्स विथ हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, DRDOची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे करिअर पेजवरून तुम्ही इथे बघू शकता इथे की इथे काय काय वॅकन्सीज सध्या निघालेल्या आहेत. इथं व्हेरियस वॅकन्सीज सध्या निघालेल्या आहेत. ज्युनियर रिसर्च फेलोशिप असेल, तुम्ही इथे बघू शकता. वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप फॉर द इयर 2024-25 याच्यासाठी निघालेले आहेत. याचे डिटेल्स तुम्ही इथे डॉक्युमेंट्समध्ये ITI अप्रेंटिसशिप आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिपला क्लिक करून तुम्ही हे डाउनलोड करून हे नक्कीच वाचू शकता. तुम्हाला अप्लाय करायची जी लिंक आहे nats.education.gov.in या वेबसाईटवरून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. लिंक मी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करते. याच्यावर तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे. इथं रजिस्टरला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता. इफ यू आर ऑलरेडी लॉग इन टू दिस वेबसाईट, तुम्ही लॉग इन करून इथून तुम्ही तुमच्या अकाउंटला जाऊन तुम्ही ते अप्लाय करू शकता. जर तुम्ही नवीन असाल या वेबसाईटवर तर रजिस्टर याला क्लिक करायचं आहे. असा काहीसा इंटरफेस इथे ओपन होईल. इथे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आपण जॉब सीकर आहोत, आपण जॉब शोधतोय, त्यामुळे जॉब सीकर सिलेक्ट करा. इथे तुमचं युनिक आयडेंटिफिकेशन टाईप तुम्हाला टाकायचं आहे. वेदर इट इज EPFO, PFचं असेल किंवा ई-श्रमचं असेल, पॅन कार्ड असेल किंवा तुमचा ऑफिशियल मोबाईल नंबर असेल, ते टाकून तुम्ही इथे पुढे प्रोसीड करू शकता. सपोज मी इथे पॅन कार्ड टाकते, तर पॅन कार्डचे इथे मला नंबर टाकावा लागेल, माझी डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल आणि चेक केल्यानंतर पुढे आपण या जॉबसाठी इथे अप्लाय करू शकतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा.